मला माझ्या बर्थडेसाठी इतकं एक्साइटमेंट नाही जेवढं तिच्या बर्थडेसाठी. माहिती नाही मला का. शी इज इन द एअर ऑफ आय एम जस्ट अ गर्ल. त्या बर्थडे म्हणजे वर्ल्ड हॉलिडे. हाय शिटूस, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. सो आज आहे अंकिताचा बर्थडे आणि मी चालली आहे ऑफिसला. नाही, मी ॲक्च्युली जाऊन आले. मी इंट्रो नंतर शूट करते. सो ऑफिसला जाणार आहे, तिथे थोडीशी मजा मस्ती बघाल आणि त्यानंतर मी जाणार आहे अंकिताच्या बर्थडेला. मी साहिल, ऋतुजा, पालवी ह्या सगळ्यांना बऱ्याच महिन्यानंतर भेटणार आहे. सो आय एम लाईक व्हेरी एक्सायटेड. आणि अंकिताचा 25वा बर्थडे आहे आणि ती म्हणजे मला माझ्या बर्थडेसाठी इतकं एक्साइटमेंट नाही आहे जेवढं तिच्या बर्थडेसाठी. माहिती नाही मला का, पण एनी विच वेज कीप वॉचिंग. सो आता आम्ही लोक लंचला बसलोय. लंच झाल्यावर मी पुन्हा थोडंसं काम करीन. काम करत असताना मला शूट करायला मिळणार नाही. मग काम झालं की अंकिताच्या बर्थडेला. ओके, सो आमचा लंच झाला. आम्ही बाहेर वॉक करायला आलोय आणि एवढं रगडल्यानंतर पण बाईच्या अंगात ढीगभर फ्रुट्स खायचे वासना होते आणि तिने अजून 2-3 आईस्क्रीम, 2-3 डेझर्ट्स असे मागवलेत आणि वरती हे पण खाणार. आणि टुडे शी इज इन द एअर ऑफ आय एम जस्ट अ गर्ल. आय एम जस्ट अ गर्ल. तर आता माझे 9 तास कामाचे झालेत. मी फुल माझा आउटफिट रेडी केलंय आणि मी इज इट ऑन ऑर नो? वास होता भाई, इकडनं हटा. 9 तास माझ्या ड्युटीचे कम्प्लीट झालेले आहेत आणि मी चाललेली. ओके, सो मला माझी सांगणी भेटली बऱ्याच महिन्यांनी. नालायकपणा करत असते सतत टीव्हीवर. आता चांगुलपणा दाखवून गपचूप देते ना फ्लॅशलाईट. थोबाड दिसाय ना ब्लॉग मध्ये. अशीच म्हणते ही रिअल लाईफ मध्ये पण अशीच. हिला काय असं वेगळं कॅरेक्टर असं तिने साधलेलं नाही. शी इज लाईक दॅट. बट एनिवेज, सो आता 9:30 वाजलेत आणि आम्ही अंकिताच्या बर्थडे साठी ऑन द वे आहोत. पण साहिल आणि ऋतुजा आत्ता निघाले 9:30ला. त्याच्यामुळे अंकिता तुला माहिती आहे मी काहीच नाही बोलणार. ओके बाय. सो आय कॅन्ट वेट टू सी अंकिता. इट्स हर 25th बर्थडे आणि तिच्यासाठी बर्थडे म्हणजे खूप मोठी गोष्ट असते. कारण का तिचा बर्थडे म्हणजे वर्ल्ड हॉलिडे. ती तिच्या बर्थडेचे इन्व्हाइट्स बनवते आणि फुल असं व्हिडिओ बनवते त्याचा. लेट्स पार्टी. आणि तिला जे हवं असतं तेच तिच्या बर्थडेला पाहिजे. म्हणजे तिला एकदम सगळं परफेक्ट हवं. केक पण तिचाच. तीच आणणार बर्थडेला तिच्याच. आणि सगळं तिचंच असतं. म्हणजे आपण काहीच करायचं नाही. मशीन छान जायचं आणि खायचं आणि यायचं आणि त्याबद्दल छान बोलायचं. ते पण ती सांगणार. तर आता प्रिन्सेस ट्रीटमेंट आपल्या प्रिन्सेस मैत्रिणीला आम्ही देणार आहोत. ओके, सो दिस इज माय लाईक आउटफिट आणि मी मुसाफरच्या कानातला घातलंय. पालवी शो यू आउटफिट. अजून बघा जाड्या वांड्या बघा माझ्या मैत्रिणीच्या. बस चला झालं. आता अंकिताची वाट बघतोय आम्ही पहिल्यांदा लवकर पोहोचलोय आणि अंकिताला उशीर झालाय. ह्या गोष्टीचा मला फार आनंद आहे. हो पहिल्यांदा लवकर पोहोचला पण असतो कधी. अच्छा, वेळ असतो. आय डोंट रिमेंबर की आम्ही कधी वेळेत असतो, पण पालवीला आठवलं म्हणजे असू शकेल. पण ह्या गोष्टीचा मला फार आनंद आहे की आम्ही लवकर पोहोचलोय.
आतमध्ये मला आतमध्ये जास्त काही बोलता नाही आलं पण. आणि आता बाहेर आलं सुद्धा माझा आवाज एकदम गेलेला आहे. पण वी आर डन फॉर द व्लॉग. खूप मजा आली आणि अंकिताला सुद्धा खूप मजा आली असेल आय होप, कारण तो मी सेलिब्रेट केला ना. चल साहिल से बाय. सो वी आर डन. बाय. लॉट्स ऑफ लव्ह फ्रॉम बिच्छू. बाय.